फलटणमध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा रामराजेंना धक्का। फलटणचे माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले आणि माजी नगरसेविका मधुबाला भोसले यांचा भाजपमध्ये प्रवेश। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। वरळी शिवडी कनेक्टरमुळे विस्थापित नागरिकांच्या पुनर्वसनाची मागणी। पुनर्वसनानंतरच एल्फिस्टन पूल पाडण्याची मागणी। आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण। मुंबई विद्यापीठासमोर युवा सेनेच्या सिनेट सदस्यांचं आंदोलन। विविध मुद्द्यांवरून सिनेट सदस्य आक्रमक। मुंबई विद्यापीठात आंदोलनास मनाई करणारं पत्रक मागे घेण्याची मागणी। एल्फिस्टन पुलासाठी ठाकरेंच्या सेनेपाठोपाठ मनसेही आक्रमक। एल्फिस्टन पुलासाठी आता मनसेचंही आंदोलन। एल्फिस्टन पूल पाडला जाऊ नये, मनसेचं पुलाखाली आंदोलन। शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा मोबदला देण्याबाबत नियमात बदल होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती। शेतकऱ्यांना आता 15%ऐवजी 9%नंच व्याजदराचा मोबदला मिळणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीत महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय। सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेत 65 ते 70 वयोगटातील नागरिकांसाठी पदभरती। ज्येष्ठ नागरिकांनाही नोकरीची संधी देण्याचा पालिकेचा निर्णय। जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांची भरती। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी शरद पवारांची भेट घेतली। विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शरद पवारांचा पुढाकार। एमपीएससीच्या अध्यक्षांसोबत शरद पवारांचा फोनवरून संवाद। माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस। राहुरीत भर दिवसा महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाल्याप्रकरणी उपोषण। 20 दिवसांनंतर आरोपीला अटक न झाल्यानं तनपुरे आक्रमक। मालवण राजकोटमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं 90% काम पूर्ण। लवकरच पर्यटकांसाठी स्थळ खुलं केलं जाणार। नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराची तयारी अंतिम टप्प्यात। उद्या होणाऱ्या शिबिराला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे संबोधित करणार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्या नाशिक शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन होणार। अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी। मेलद्वारे धमकी आल्याची माहिती। धमकी प्रकरणी एफआयआर नोंद।